आपलं दुधी भोपळ्याचं भरीत छान तयार झालेलं आहे. एकदम झणझणीत आणि तोंडाला चव वाढणारं भरीत आहे आणि हेल्दी पण आपण म्हणू शकतो हे भरीत. आता ह्याला तेल लावून घ्यायचं आहे. आपण जसं भरताच्या वांग्याला लावतो ना, तर ह्याला पण तेल लावून भाजून घ्यायचं आहे आपल्याला गॅसवर. आता याच्यासाठी आपण लसूण घ्यायचं आहे, आपल्याला कोथिंबीर घ्यायची आहे, हिरवी मिरची घ्यायची, मस्त खलबत्त्यामध्ये ते सगळं ठेचून घ्यायचं आहे आपल्याला. हिरवी मिरची, कोथिंबीर, कढीपत्ता पण घेणार आहे आपण. कढीपत्ता तर हेल्दी असतो. लसूण घ्यायचं आहे भरपूर आणि मस्त झणझणीत भरीत करायचं आहे आपल्याला. दुधी भोपळ्याचं हेल्दी झणझणीत भरीत खाण्यासाठी. आता चला रेसिपी बघूया आता आपण. आता हे भाजून झालेलं आहे बघा. आणि बघा मस्त भाजून झालेला आपला भोपळा. खायला एकदम मस्त लागतं ही भरीत. युनिक रेसिपी एकदम मस्त. आणि बघा त्याच्यासाठी आपण मिरच्या घेतलेल्या 8-9 मिरच्या आहे मस्त, आणि लसणाच्या 2 कांड्या आहे, त्या पण मस्त भाजून घ्यायच्या आहे. याच्यामुळे टेस्ट तर अजून खूप छान येते असं भाजल्या मिरची आणि लसूण भाजल्यामुळे. चांगले भाजून घ्यायचे बघा मिरची आणि लसूण. आता हिरवी मिरची आणि लसूण चांगला भाजला गेलेला आहे, काढून घ्यायचा आहे तो. आपला भोपळा पण छान भाजून झालेला आहे, तो पण एका ताटात काढून घ्यायचा आहे. आणि त्याचं वरचं साल सगळं काढून घ्यायचं आपल्याला. चाकूच्या साहाय्याने म्हणा, चमच्याच्या साहाय्याने काढून घ्यायचं आहे. आणि आता कापून घ्यायचे आपल्याला ते. आणि नंतर पाट्यावर आपल्याला मस्त हिरवी मिरची, लसूण, दुधी भोपळा हे सगळं पाट्यावर करायचं आपल्याला. आणि बघा दुधी भोपळा आपला सगळा कापून झालेला आहे. आता लसूण आहे, तो पण आपल्याला त्याचे साल काढून घ्यायची, भाजलेला लसूण. आणि बघा कढीपत्ता, कोथिंबीर, लसूण, हिरवी मिरची. आणि बघा पाटा घेतलेला मी बाहेर बसलेली, आणि मस्त त्याच्यावर सुरुवातीला हिरवी मिरची आणि लसूण ठेचून घ्यायचं आहे. आणि नंतर मग आपल्याला भोपळा टाकायचा त्याच्या पाट्यावर, तो पण रुसण्याने ठेचून घ्यायचा आपल्याला. आणि मस्त तयार करायचं आपल्याला झणझणीत भरीत भोपळ्याचं, तोंडाला चव येणारं एकदम युनिक रेसिपी आणि हेल्दी रेसिपी. नक्की करून बघा, आवडेल तुम्हाला. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सगळं टाकायचं बघा. तयार आहे आपलं मस्त भोपळ्याचं भरीत. आता पॅन ठेवलेला आहे मी, तेल टाकलेलं आहे, आणि भरीत सगळं तळून घ्यायचं आपल्याला मस्त. तुम्ही अशी रेसिपी पहिल्यांदाच बघत असाल, करून बघा तुम्ही ही रेसिपी, नक्की आवडेल तुम्हाला. भरीत म्हटल्यानंतर सगळ्यांनाच आवडतं, ते पण दुधी भोपळ्याचं म्हटल्यानंतर तर आवडणारच. आणि बघा तयार आहे आपलं मस्त भरीत तयार झालेले आहे खाण्यासाठी.